कोणता माध्यम करून भगवान आपलं सुख आपला आनंद लोकांना देऊ लागले. नंतर भगवंताने केले ऋषी, कारण गोपाळ बरेच मोठे झाले, बरेच म्हणजे फारच नाही, मी तर सांगितलं की 11 वर्षाच्या आतच गोकुळात राहिले. तेव्हा भगवंताने एके दिवशी विचारलं की मी कसा आपण कसे. अर्थात मी जसा शक्तिवान तसं तुम्ही सर्वांनी शक्तिवान आहात. याकरता चांगलं खात चाला, चांगलं घेत चाला. लोकांमध्ये देवा संतोष तो खरं आहे, पण आमच्या माता आम्हाला चांगलं देत नाही. तुम्हाला काय मिळतं? आम्हाला मिळतं ताक. गवळी हाती ताक करे कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली. तर देवा मला ताक मिळतं. ताकाने कोण सुधारतो? कोणीच नाही. शक्ती ही त्याकरता तूप लागतं, लोणी लागतं, सगळं सहान लागतं. आम्ही कसे शक्तिवान होणार देवा? मग तुमच्या माता तुम्हाला, तुमच्याकडे एवढी सपत्ता, सकसार, निर्मिती, हे सगळं कुठं जातं म्हणले? मथुरे. आपण होऊन जात नाही, माता घेऊन जातात, स्वयंपाकघरात येतात. तर देवाने विचार केला आपल्या नगरीमध्ये, आपल्या गावामध्ये हे काही बरं नाही, कारण ज्याचा असताना त्यालाच मिळत नाही, दुसरेच खातात आणि शक्तिमान होतात. एक अशी म्हण आहे की ज्याचा माल त्याचे हात आणि कोले कोत्रे पडलेत ना. तुमच्या माता जर तुम्हाला देत नसतील तर मी सांगतो तसं करा. नेमकं कसं करा? या